आशिया खंड. आशिया हा जगातील सर्वात मोठा आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेला खंड आहे. तो पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सुमारे 30% भाग व्यापतो आणि जगाच्या 60% पेक्षा जास्त लोकसंख्या येथे आहे. आशिया खंडात विविध प्रकारची भूभाग, हवामान आणि संस्कृती आढळतात. आशिया खंड युरेशियन भूभागाच्या पूर्वेकडील भाग आहे. सुमारे 44.579 दशलक्ष चौरस किलोमीटर आशिया खंडाचे क्षेत्रफळ आहे. आशिया खंडाची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या 60% पेक्षा जास्त लोकसंख्या येथे आहे. आशिया खंडाचे हवामान. आशिया खंडात विविध प्रकारचे हवामान आढळते, जसे की विषुववृत्तीय, उष्णकटिबंधीय, समशीतोष्ण आणि थंड हवामान. आशिया खंडाचे वैशिष्ट्ये. सर्वात उंच बिंदू माउंट एव्हरेस्ट हा आशिया खंडात आहे. सर्वात कमी बिंदू मृत समुद्राची पातळी, जी समुद्राच्या पातळीखालील 430.5 मीटर आहे, ही आशियात आहे. नदी प्रणाली. यागन्स्ते, गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू आणि मेकॉंग यासारख्या जगातील काही प्रमुख नद्या आशियामध्ये आहेत. पर्वत. हिमालय, काराकोरम, हिंदुकुश आणि उरल पर्वतरांगा आशियामध्ये आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक विविधता. आशिया खंडात अनेक प्रमुख धर्माची उत्पत्ती झाली आणि येथे विविध संस्कृती, भाषा आणि परंपरा आहेत. आशिया खंड जगाच्या इतिहासावर आणि संस्कृतीवर मोठा प्रभाव टाकणारा एक महत्त्वाचा आणि वैविध्यपूर्ण खंड आहे. आशिया खंडात भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश, नेपाळ, भूतान, अफगाणिस्तान, इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमीर राज्य, कतार, बहरीन, ओमान, दक्षिण येमेन, जॉर्डन, सीरिया, इस्रायल, लेबनान, तुर्कस्तान, रशियाचो कायवटार, मंगोलिया, चीन, तैवान, उत्तर आणि दक्षिण कोरिया, जपान, लाओस, फिलिपिन्स, उत्तर आणि दक्षिण व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, ब्रुनेई, इंडोनेशिया आणि मालदीव हे देश आहे.